एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारा एक तरुण होता आणि त्या तरुणाचं लग्नाचं वय झालं होतं। मग तरुणाचं लग्नाचं वय झालं म्हणून त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आणि मग जवळच्याच परिसरामधली एक तरुणी सुद्धा पाहिली। मग तरुणी पाहिल्यानंतर घरच्यांच्या मर्जीनं तरुणाने पसंत केलं, दोघा जणांची पसंती झाली, घरच्यांच्या मध्यस्थीनं त्या ठिकाणी बोलणं झालं आणि दोघा जणांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं। मग लग्नाची तारीख सुद्धा काढली, साखरपुडा झाला, सगळं अगदी काही रीतिरिवाजाप्रमाणे झालं। मग लग्न पार पडल्यानंतर ती जी नवी नवरी आहे ती तिच्या सासरकडे म्हणजे नवऱ्याकडे सुद्धा आलेली होती आणि नवऱ्याकडे आल्यानंतर त्या ठिकाणी दोघा जणांची सुहाग रात्रीची वेळ देखील झाली होती। नवरा नवरी त्यांच्या रूममध्ये गेलेले होते, पण मात्र त्या दिवशीच घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना, हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे उत्तर प्रदेशातील झाशीमधल्या बबिना गावामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारा एक तरुण आहे, बिजेंद्र त्याचं नाव आहे आणि त्या तरुणाचं लग्नाचं वय झाल्यामुळं त्याच्या घरच्यांनी त्याचं लग्न लावून द्यायचं ठरवलेलं होतं आणि एक मुलगी देखील पाहिली होती। आता या बबिना परिसरातल्या गावापासून काही अंतरावर एक ललितपूर नावाचं गाव होतं आणि त्या गावामधली एक महिला म्हणजे तरुणी या बिजेंद्र नावाच्या तरुणासाठी बघितली होती। मग घरच्यांनी जाऊन मुलगी पाहिली, मुलीनं नवरा पाहिला, नवऱ्यानं मुलगी पाहिली, घरच्यांच्या मर्जीनं त्या ठिकाणी दोघा जणांचं लग्न लावण्याचं ठरवलं। लग्नाची तारीख काढली 18 फेब्रुवारी 2025ची। 18 फेब्रुवारी 2025ची तारीख काढली। तारीख काढल्यानंतर धूमधडाक्यामध्ये दोघा जणांचं लग्न पार पडलं। लग्न पार पडल्यानंतर रीतिरिवाजाप्रमाणे त्या ठिकाणी नवरा बायको त्यांच्या सुहागरात्रीसाठी एका रूममध्ये गेले, पण मात्र त्या ठिकाणी ती जी नवरी आहे ती नवरी सुरुवातीला नवरदेवाला जोरदार विरोध करत होती, पण मात्र नवरदेव मोठ्या उत्साहामध्ये होता, कारण की मागच्या अनेक वर्षानंतर त्याचं लग्न झालेलं होतं। नवरा मोठ्या उत्साहात होता, नवरी विरोध करत होती, पण मात्र त्या ठिकाणी दोघा जणांची सुहागरात साजरी झाली। आता ते सगळं साजरी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरी उठून कामाला लागली, सगळं काही सुरळीतपणानं सुरू होतं, पण मात्र ती जी नवी नवरी घरामध्ये आलेली आहे ती नीट सासूला बोलत नव्हती, सासऱ्याला बोलत नव्हती, घरातल्या कोणाला नीट बोलत नव्हती आणि दुसऱ्या दिवशी ती नवऱ्याला सुद्धा नीट बोलत नव्हती। पहिल्या दिवशी एकत्र आली होती, पण मात्र दुसऱ्या दिवशी नवऱ्याला जवळ सुद्धा येऊ देत नव्हती, नीट बोलत होती, माझ्यापासून दूर राहा, लांब राहा असं देखील सांगत होती। बघता बघता त्या सुनेच्या बोलण्यामध्ये वागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात फरक जाणवत होता। ती ज्या पद्धतीनं घरामध्ये तिला एक दिवस जात होता त्या पद्धतीनं तिचा स्वभाव बदलत होता आणि ती मोबाईलवरच मोठ्या प्रमाणात बोलत होती। बघता बघता यांच्या लग्नाला 2 महिने झालेले होते आणि 2 महिने झाल्यानंतर ती जी नवरी आहे नवी तिच्या पोटामध्ये अचानक मोठ्या प्रमाणात दुखू लागलं। मग पोटामध्ये दुखत असल्यामुळं नवऱ्याला नवरीची काळजी होती, सासूला देखील काळजी होती, म्हणून त्यांनी तात्काळ त्या नवरीला जवळच्या दवाखान्यामध्ये नेलं आणि दवाखान्यामध्ये नेल्यानंतर कशामुळं दुखतंय, काय दुखतंय तिची तपासणी केली। जेव्हा त्या नवरीची तपासणी केली तेव्हा डॉक्टरला, नवऱ्याला आणि त्या सासूला सगळ्यांनाच एक मोठा धक्का बसला, कारण की डॉक्टरनं सांगितलं की ती जी महिला आहे ती 2 महिन्याची गर्भवती आहे। बघा, आता इनमीन त्याच्या लग्नाला 2च महिने झाले होते आणि ती महिला 2 महिन्यांची गर्भवती होती। हे नेमकं कशामुळे झालं होतं, काय झालं होतं असा प्रश्न नवरा त्या बायकोला विचारत होता, पण मात्र ती काहीही प्रश्नाची उत्तरं देत नव्हती। ती काहीही प्रश्नाची उत्तरं देत नसल्यामुळं तो नवरा तनपण करत होता, तिच्यावर राग येत होता आणि मला तुझ्यासोबत राहायचं नाही, हे मूल माझं नाही असं म्हणून तिला जोरदार विरोध करत होता। आता तिला जोरदार विरोध केल्यानंतर ती नवरीसुद्धा गपचूप बसली नाही, तिनं तिच्या आईला सांगितलं आणि तिच्या आईनं त्या दोघींना मिळून त्या नवरदेवाला धमकी द्यायला सुरुवात केली। जर माझ्या मुलीला हात लावला, तिच्याकडं वाईट नजरेनं बघितलं किंवा तिला काही धमकी दिली तर तुलाच आम्ही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकू, एक शिक्षेसाठी जेलमध्ये पाठवू, अशा वेगवेगळ्या धमक्या त्या नवऱ्याला दिल्या। मग त्या नवऱ्याची जी आई आहे, त्या महिलेची सासू आहे, तिनंच कुठंतरी समजूतदारपणाची भूमिका घेतली आणि तिच्या मुलाला समजून सांगितलं
की बाबा जाऊ दे, कशाला त्यांच्या भानगडीत पडतो, काय पडतो, उगाच ते तुला मारहाण करतील, खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवतील, जेलमध्ये पाठवतील, तुझ्याशिवाय मला कोण आहे. म्हणून त्या आईनं तिच्या मुलाची समजूत काढली आणि ठीक आहे बाबा, ते मूल तुझंच आहे असं म्हण आणि तिला तुझ्याकडे राहू दे असं देखील सांगितलं. मग आता एवढं सगळं सांगितल्यानंतर त्या मुलानं सुद्धा तिच्या आईचं ऐकलं, त्या नवरीला घरी घेतलं आणि तो तिला सांभाळू लागला. पण मात्र त्याच्या मनामध्ये एकच खतखत होती की ते मूल त्याचं नाही, काही नाही, हे सगळं तो त्याच्या बायकोला विचारत होता. पण मात्र ती बायको नवऱ्यालाच दमदाट्या करत होती आणि एक दिवस तिनं सांगितलं होतं की ते मूल त्याचं नसून ते तिच्या बॉयफ्रेंडचं आहे. जेव्हा ती तिच्या माहेरी राहत होती तेव्हा माहेरमधल्या एका तरुणासोबत त्या नवरीचे प्रेमसंबंध निर्माण झाले होते आणि त्यामधूनच हे सगळं घडलेलं असावं असं तिनं नवऱ्याला सांगितलं. आता असं सगळं सांगितल्यानंतर त्या नवऱ्याला ही गोष्ट सहन झाली नाही. काय करावा काय नाही त्याला समजत नव्हतं. इकडं आई त्याची त्याला समजून सांगत होती, तिकडं बायको परेशान करत होता, तर तिकडं बायकोची आई म्हणजे सासू देखील धमक्या देत होती, अशा पद्धतीनं जेलमध्ये टाकण्याची भाषा करत होती. या संपूर्ण प्रकरणाला तो जो नवरदेव आहे तो मोठ्या प्रमाणात वैतागलेला होता आणि अखेर त्यानं टोकाचा निर्णय घेतला होता आणि विष प्राशन करून स्वतःचा जीव संपवलेला होता. जेव्हा त्यानं स्वतःचं जीवन संपवलं होतं तेव्हा त्याच्या आईनं जोरदार आक्रोश करून पोलीस ठाणं गाठलं होतं आणि पोलीस ठाणं गाठून त्याच्या बायकोविरोधात आणि त्याच्या सासूविरोधात रीतसर तक्रार दाखल करून गुन्हा देखील दाखल केला होता. पण मात्र ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरणामध्ये घडलेला आहे आणि त्या विनाकारण त्या व्यक्तीचा जीव गेलेला आहे, त्यामुळे त्या महिलेवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे अशी देखील मागणी आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांनी केलेली आहे. पण मात्र जमाना बदलत चालला आहे. समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये कशा पद्धतीच्या घटना घडत आहेत हे तुम्हाला या संपूर्ण प्रकरणावरून लक्षात आलं असेल. कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय तेच सांगण्याचं काम आपण या ठिकाणी करत असतो. त्यामुळं या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने घडलं आहे तुम्हाला जे काय वाटत असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.